नमस्कार. शासन याचा अर्थ फक्त सत्ता नव्हे तर समाजसेवा, लोकसेवा ही आहे, असा संदेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण समाजाला दिला. अहिल्यादेवी यांचे कार्य हे समरस होते. त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्य केले. त्यांनी अनेक धर्मशाळा उघडल्या, नदी घाटे उघडली. त्यांनी अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरांचे जीर्णोद्धार सुद्धा केला. त्यामध्ये प्रामुख्याने काशी विश्वनाथ मंदिर असो, द्वारकेचं श्रीकृष्ण मंदिर असो, नाशिकमधील काळाराम मंदिर असो, परळीमधील वैद्यनाथ मंदिर असो, असे अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. अहिल्यादेवींचे कार्य एवढ्याच पुरते मर्यादित नसून त्यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी सुद्धा कार्य केले. त्यांच्या सैनिकी तुकडीमध्ये त्यांनी स्त्री सैनिक तुकडी म्हणून निर्माण केली. त्यामध्ये स्त्रिया प्रत्यक्ष सहभागी होत होत्या. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना न्याय देवता म्हणून सुद्धा संबोधले जाते. त्या काळामध्ये सतीप्रथा ही उच्च कोटीला गेलेली होती. अशा परिस्थितीमध्ये रामायण आणि महाभारतातले अनेक दाखले देऊन हिंदू धर्मामध्ये सतीप्रथा नाही असे त्यांनी समाजाला सांगितले आणि सतीप्रथेला बंद करण्यासाठी त्यांनी समाजात कार्य केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य हे सर्वस्पर्शी होते, समाजातील प्रत्येक घटकासाठी होते. अशा त्यांच्या कार्याला आपण विनम्र अभिवादन करू. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पावन स्मृतीला, त्यांच्या पुण्य स्मृतीला भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे. धन्यवाद.